यानंतरची बातमी आहे नाशिकहून कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांनी दावा केलाय। गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकामध्ये आंधळेला बघितल्याचा दावा तिथल्या काही स्थानिक नागरिकांनी केलेला आहे। सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि पोलिसांचा तपास या सर्व प्रकरणी सुरू आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्णा आंधळे 3 महिन्यापासून फरार आहे आणि तो अजूनही पोलिसांच्या ताब्यामध्ये आलेला नाहीये। मात्र नाशिकमध्ये एका भागामध्ये हा बघितल्याचा दावा तिथल्या स्थानिक नागरिकांनी केलेला आहे। मी दोघं जण इथं त्या फांद्याच्या तिथं मोटरसायकलवर उभे होते आणि त्यांना बघितलं मी। तर बघता बघता त्यांनी मास्क खाली केला आणि विदिन अन सेकंड त्याला ओळखलं का हा कृष्णा आंधळे। 10,000% तो कृष्णा आंधळेच होता। हे मी गॅरंटीने मी छाती ठोकून सांगू शकतो का तो कृष्णा आंधळेच होता। कृष्णा आंधळेच होता हे कशावरून सांगा? गेल्या 3 महिन्यापासून अख्खा महाराष्ट्र बघतोय, आपण बघतोय। 17-18 वर्षापासून गेल्या क्रिमिनल प्रॅक्टिस मध्ये मी वकिली करतोय आणि माणसांना ओळखायला मला वेळ लागत नाही। तर त्याच्याबरोबर जो माणूस होता त्यांनी मास्क घातलेला होता, त्यांनी जेव्हा मला बघितलं मी त्यांना बघितलं तर नजरच्या जे काय आमच्या घडामोडी झाल्या तर ते बघून मखमलाबादच्या दिशेने निघून गेले ते।